सातारा शहरात आज मोहरम निमित्त धार्मिक उत्साहासह सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले। मोहरमच्या पार्श्वभूमीवर नव्या दिवशी मानवी वाघ, पंजा आणि ताबूत यांच्या भेटीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी विविध भागातून नागरिक सहभागी झाले होते। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यातील मोहरम परंपरेने पुन्हा एकदा पारंपरिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश दिला। श्रद्धा, परंपरा आणि एकतेचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्याने सातारा शहरात विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। नमस्ते। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे सातारा शहर आज मोहरमचा खूप मोठा उत्सव आहे। मोहरमची आज 9 तारीख आहे आणि पारंपरिक म्हणजे शिवकालीन ही जो पंजा आहे, शिवाजी महाराजांच्या काळातला पंजा आहे। मौला अली दर्गा आणि अब्बास लमदार हे दोन ठिकाणी पंजे बसतात, मोहरमचे ताबूत बसतात। हिंदू मुस्लिम बांधव मिळून हा सण खूप मोठा साजरा करतात आणि आज 9 तारीख असून लहान लहान पोरं आणि वाघ बनतात, म्हणजे नवसाची वाघ वगैरे बनतात। तर आज खिचडी आणि शरबत याला खूप मोठा मान आहे। का तर पैगंबर मोहम्मद पैगंबर जी होते, त्यांची जी नातू होती इमाम हुसेन, त्यांना आज शहीद केलं गेलं आहे। तर त्यांच्या स्मरणात लोक म्हणजे गरजू लोकांना, गरीब लोकांना म्हणजे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।